मनसुख हिरण केस टेक ओव्हर केली आहे। मनसुख हिरणच्या परिवारात आत्ताच माझं टेलिफोनवर बोलणं झालं। त्यांनी सगळ्यात पहिली ही विनंती केली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही विनंती नाकारली होती। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गृह मंत्रालयाने मनसुख हिरण केस पण NIA ला सुपूर्द केली आहे। मुंबई पोलीस ठाकरे सरकारचा सचिन वाझे गँगला वाचवण्याचा प्रयत्न करीत होती। मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांची चलाखी म्हणायची की हुशारी। घटना एक, अनिल अंबानी एंटिलिया समोर जिलेटिन टेरर अटॅक त्यात इन्व्हॉल्व मुख्य सचिन वाझे आणि त्यांनी त्याचा उपयोग केला त्या मनसुख हिरणची हत्या। परंतु हा एपिसोड दाबायचा होता म्हणून उद्धव ठाकरेजींनी हे दोन तपास वेगळे आहे। एंटिलियाची तपास सचिन वाझे करणार आणि इथे झालेला मनसुख हिरणचे ATS असा प्रकारचा बुद्धिभेद मुख्यमंत्रीजींनी उभा करण्याचा प्रयत्न केला। आज NIAच्या तपासात हे एकच घटना आहे हे बाहेर आलं आणि मनसुख हिरणच्या परिवाराचा पत्नीचा मागणीला न्याय मिळेल। आज माझी जी पत्रकार वार्ता आहे ती मुख्यत्वे प्रताप सरनाईक संबंधी आहे। माझी सगळ्यात पहिली प्रार्थना आहे मीडियाला आणि मीडियाद्वारा महाराष्ट्राच्या जनतेला, आपण प्रताप सरनाईकना पाहिलं आहेत का? गेले काही दिवस ते गायब आहे। दुसरा एका केससाठी इन्व्हेस्टिगेशन साठी प्रताप सरनाईकची ईडीची मागणी आहे। आता सरनाईकनी काल पत्र पाठवलं की मला 1 महिना सुट्टी हवी आहे। का भाऊ, 100 कोटीचा किरीट सोमय्याच्या विरोधात मानहानीचा दावा करणारा प्रताप सरनाईक आता का घाबरतात? प्रताप सरनाईकने हे जे पत्र लिहिलं आहे हे ठाण्यातले जे मतदार आहे त्यांना मत देणारे त्यांनी हे पत्र पाहावे। हे पत्र म्हणजे प्रताप सरनाईकनी जो गुन्हा केलाय त्याची कबुली आहे। प्रताप सरनाईकनी 2008 मध्ये विहांग गार्डन B1 B2 13 मधले बिल्डिंग बांधले। यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की वरचे 5 मधले मी अनधिकृत बांधले होते। सरनाईकनी या पत्रात दिलं आहे हे मधले अनधिकृत होते, तोडण्याचे पाडण्याचे आदेश दिले गेले होते। सरनाईकनी हे कबूल केलं आहे की माझी जी कंपनी आहेत त्यांना 2012-13 मध्ये 3,33,00,000चा दंड आणि जर 15 दिवस पेक्षा जास्त विलंब झाला तर 15% चक्रवृद्ध व्याज। आणि हे प्रकरण ठाणे महापालिकेच्या शिवसेनेने दाबलं होतं। 2012 ते 2021 9 वर्ष दाबलं होतं। सरनाईकनी कबूल केले की 100हून अधिक परिवार यामुळे भीतीचा छायेत आहे। अजूनही ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही आणि आता
त्यांना वाचवण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी करीत आहे. हे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलेलं आहे. त्या पत्रात स्पष्ट उद्धव ठाकरेजींनी रिमार्क पास केला, तपासून सादर करावे. आणि हे केव्हाचा रिमार्क आहे? 15 जानेवारी 2021 आणि त्याला आज 2 महिने उलटून गेले. म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः हे प्रकरण दाबण्याचं काम करीत आहे. भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट आरोप आहे, उद्धव ठाकरेजी प्रताप सरनाईकचा अनधिकृत बांधकामाला, त्याच्या विरोधात होणाऱ्या फौजदारी कारवाईला इन्फॉर्मल स्टे देत आहेत. कारण की त्या पत्रावर त्यांनी रिमार्क लिहिला, तपासून सादर करावे. आणि गंमत बघा, तपासून सादर करावे असे एकनाथ शिंदे नगर विकास मंत्र्यांना सांगितलं. नगर विकास मंत्र्यांनी किती विंडो ड्रेसिंग करतात. ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्री सगळे महाराष्ट्राच्या जनतेची बेईमानी करतात. एकनाथ शिंदे साहेबांनी अनधिकृत बांधकाम आहे कबूल झालं, आमदार स्वतः अनधिकृत बांधकाम करतोय, त्याच्या विरुद्ध कारवाई नाही. मीटिंग बोलवली केव्हा? 19 जानेवारी. आणि 19 जानेवारीला मीटिंग बोलवली, दुपारी ती कॅन्सल केली. 26 तारखेला दुसरी मीटिंग बोलवली, ती कॅन्सल केली. आणि ते दोन्ही मीटिंग कॅन्सल झाल्यानंतर सगळं शांत. भारतीय जनता पक्षाची मागणी आहे की हे ठाणे महापालिकेने नोटीस मध्ये लिहिलेले आहेत. नोटीस मध्ये ठाणे महापालिका लिहिते की सिव्हिल कारवाई म्हणजे फायनान्शियल पेनल्टी, आणि खाली लिहिले प्लीज नॉट डेट द डेव्हलपमेंट इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द अप्रूव्ड प्लान अमाउंट टू कॉग्निजेबल ऑफिस ऑफेन्स पनिशेबल अंडर द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. माझा सध्याचा ठाणे म्युनिसिपल कमिशनरला प्रश्न आहे, सर इफ इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स why Thane municipal commissioner is not registering criminal act against Pratap Sarnaik? दूसरा, प्रताप सरनाईकने कारण दिलं होतं की निरंजन हिरानंदानी मेडोज मध्ये पण आता अनधिकृत बांधकाम केलं होतं, त्याला माफ करण्यात यावं आलं, मलाही माफ करावं. हिरानंदानी मेडोज बांधकाम अनधिकृत आहे हे सिद्ध झालं आहे. ठाणे महापालिकेने 25 फेब्रुवारी 2021 रोजी, हे बांधकाम केव्हा होतं? 2010. फेब्रुवारी 2021 मध्ये ठाणे महापालिकेने हिरानंदानीला नोटीस दिली आहे, तुम्हाला ओसी नाकारलं, तुमचं अनधिकृत बांधकाम पाडावं. यात 26 कोटी रुपये फायनान्शियल पेनल्टी भरा, क्रिमिनल ऑफेन्सला सामोरे जा, किंवा पूर्ण एक बिल्डिंग कमर्शियल हिरानंदानीची अनधिकृत आहे ती बिल्डिंग पाडा. माझी ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी आहे की त्यांनी ताबडतोब प्रताप सरनाईक आणि निरंजन हिरानंदानीच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी, FIR फाईल करावी. गमतीदार गोष्ट कशी आहेत बघा. प्रताप सरनाईक पुढे लिहितात की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट माझ्या कंपनीला मिळालेलं नाही. या तांत्रिक गोष्टीचा फायदा उचलून किरीट सोमय्या सारखी लोक माझ्यावर आरोप करीत आहेत. त्यांनी पुढे लिहिलंय, या भागात मी लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे. RA राजीव नी 2012 मध्ये
माझ्यावर विनाकारण अनाठायी दंड थोपटला होता. प्रताप सरनाईक पुढे म्हणतात की मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. आपलं कर्तव्य बजावताना एखादी चूक झाल्यास एवढा मोठा आर्थिक भार लोकप्रतिनिधीवर लावणे योग्य नाही. वा, आमदाराची परिभाषा बघा. चोरी करणार, लबाडी करणार, अनधिकृत बांधकाम करणार. आणि मी आमदार आहे, मी जनतेपेक्षा उंच आहे म्हणून माझा कंपनीवर दंड लावू नका. आणि पुढे म्हणतात मानवतेचा विचार करून विशेष बाब म्हणून त्यांनी पुढे म्हटलं आहे की मी सत्ताधारी पक्षाचा सदस्य आहे म्हणून विशेष बाब म्हणून पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मार्गी लावावा आणि माझा दंड माफ करावा ही विनंती. मी ठाणे महापालिका आयुक्तांना पत्रकार वार्ताद्वारा वॉर्निंग देतोय. हे ठाणे महापालिका आयुक्त विपुल शर्मा मंत्रालयात फाईल पाठवली आहे. हे लोकांची फसवणूक करीत आहेत. कायद्यात तशी तरतूद नाही. म्हणून प्रताप सरनाईक आणि निरंजन हिरानंदानींना वाचवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त टाइमपास करीत आहेत. अंदर महापालिका आयुक्तांनी जर आठवड्याभरात पावलं नाही उचलली तर ठाणे महापालिका आयुक्ताच्या विरोधात आम्ही एंटी करप्शन मध्ये जाणार आणि पोलीस स्टेशन मध्ये ठाणे महापालिका आयुक्ताच्या विरोधात कंप्लेंट फाईल करणार. माझा एक दुसरा छोटा विषय आहे, खरं म्हणजे तोच खरा आजच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कोविडचा कहर भारत सरकारने आतापर्यंत 70 लाख लस महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत. त्यापैकी जेमतेम 40 लाख वॅक्सिनचा उपयोग झाला आहे. काल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रधानमंत्रीच्या बैठकीत सांगितलं आम्हाला एडिशनल लस वॅक्सिन पाहिजे. आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात आम्हाला उत्पादन करण्याची परमिशन द्या. पण 70 लाख पैकी तुम्ही जेमतेम 40 लाखच वापरले आहेत. आणि आश्चर्याची बाब अशी आहे की भिवंडी महापालिका आयुक्तांचे आज माझं स्वतः बोलणं झालं. भिवंडी सारख्या अनेक शहरात आजपासून लसीकरण बंद करण्यात आलं आहे. आमच्याकडे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने एडिशनल वॅक्सिन पाठवले नाही म्हणून आजपासून आम्ही लसीकरण थांबवित आहे असा आदेश भिवंडी महापालिकेने काढला. एडिशनल वॅक्सिन फर्स्ट डोस साठी देण्याचा राज्य सरकारच्या वॅक्सिन विभागाने इन्कार केला असं भिवंडी महापालिका आयुक्तांनी माझ्याकडे कबूल केलं. आणि हे फक्त भिवंडीने अन्य ठिकाणी पण ही परिस्थिती उभी झाली आहे. महाराष्ट्रात वॅक्सिन पहिला डोस स्लो डाऊन करण्याचे आदेश निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. आणि त्याच्या समोर कोविडची काय अवस्था आहे. आज सकाळचा आकडा सांगतो. काल यस्टरडे आज सकाळी ज्या 8 वाजता 24 तास पूर्ण झाले देशात 40,953 नवीन कोविड रुग्ण. त्यापैकी 25,681 हे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं.
धन्यवाद। सर हिंदी में क्लिप कीजिएगा। एनआईए ने मनसुख हिरण हत्याकांड मर्डर का केस अपने हाथ में ले लिया है। हम उसके लिए समाधान व्यक्त कर रहे हैं। मेरी अभी मनसुख हिरण परिवार से बात की, वो भी अब संतुष्ट है। अब एंटिलिया और मनसुख हिरण मर्डर दोनों एक ही केस है। उद्धव ठाकरे जी ने सचिन वाजे को बचाने के लिए ये दोनों केस अलग करने का भ्रम पैदा करने का प्रयास किया था। वास्तव में एंटिलिया से प्रकरण शुरू हुआ और वहां पर मनसुख की हत्या तक पहुंचा। थाना के विधायक प्रताप सरनाईक, उनको बचाने के लिए अभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदान में आए हैं। प्रताप सरनाईक ने 11 जनवरी 2021 को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को पत्र लिखा है कि मैं सत्ताधारी पार्टी का हूं, मेरे से छोटी गलती हुई है, किरीट सोमैया मेरे पीछे लगे हैं, 11 करोड़ की फाइनेंशियल पेनल्टी से हमें बचाओ। उन्होंने ये पत्र में स्वयं कबूल किया कि उन्होंने 2008 में विहांग गार्डन अनऑथोराइज 5-5 माले बनाए, अभी तक फाइनेंशियल पेनल्टी दी नहीं है। मेरी थाने महापालिका आयुक्त से मांग है कि प्रताप सरनाईक से 11 करोड़ वसूल किए जाए और उनके खिलाफ फौजदारी एफआईआर दाखिल की जाए। इसी प्रकार से निरंजन हीरानंदानी ने हीरानंदानी मेडोज में अनऑथोराइज कंस्ट्रक्शन 2010 में किया, उनको 26 करोड़ रुपया जुर्माना भरना है। उनके पास से 26 करोड़ वसूल किए जाए और उनके खिलाफ भी क्रिमिनल कार्रवाई की जाए, ये हमारी मांग है। महाराष्ट्र में एक और कोविड की आग लगी है। आज सुबह 8 बजे जो 24 घंटे पूरे हुए, भारत में 40,953 नए कोविड पेशेंट, जिसमें से 25,681 महाराष्ट्र से है। वैक्सीनेशन बढ़ाने के बजाय उद्धव ठाकरे सरकार ने भिवंडी और अन्य कुछ शहरों में वैक्सीनेशन आज बंद कर दिया। भिवंडी के महापालिका आयुक्त से मेरी बात हुई, उन्होंने कहा हमें सप्लाई नहीं किया जा रहा है, इसलिए जो अभी कोई भी नए व्यक्ति को फर्स्ट डोज वैक्सीनेशन हम नहीं देंगे। भारत सरकार ने ठाकरे सरकार को कल तक 70 लाख वैक्सीन दिए, जिससे सिर्फ 40 लाख वैक्सीन का उपयोग हुआ है। ठाकरे सरकार कोविड और वैक्सीनेशन को गंभीरता से ले, ये प्रार्थना है। बोला था सर, तुम्ही आता इकडनं मनसुख हिरेनच्या घरी जाणार, त्यावेळी आता जे प्रकरण हे झाले की न्यायाकडे आता मनसुख हिरेनच्या मृत्यूचा त्या कुटुंबाची सुरुवातीपासूनच ही मागणी होती की वाजेंचा या प्रकरणाशी संबंध आहे, तर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये आता कुटुंबांची का म्हणजे भूमिका अशी तुम्ही काय करणार? आता कुटुंबाने पहिलंच आम्हाला सांगितलं होतं की आमचा व्यक्तीचा मृत्यू सचिन वाझेचामुळे झालेला आहे। त्यांनी पत्रही दिलं होतं, पण ठाकरे सरकारने इश्यू डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एटीएसला फक्त मनसुखची हत्या, आणि म्हणून यांनी आग्रह केला होता एनआयएला विषय दिला पाहिजे। एनआयएने टेक ओव्हर केला, म्हणून मी परिवाराला भेटायला जाणार आहे। परिवाराकडे जर आणखीन काही माहिती असेल तर त्यांनी एनआयएला द्यावी असे विनंती करणार आहे। तर तुम्ही म्हटले होते गृह मंत्रालयाकडे तुम्ही मागणी करणार होता की जे एक मनसुख हिरेनचं कुटुंब आहे ते मुंबई पोलिसांच्या दहशतीखाली आहे,
तर त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही मागणी केली का? करणार होता तुम्ही बोलले होते. मी अमित शाह आणि NIAचे चीफ दोघांना पत्र पाठवलं आहे, विनंती पण केली आहे की मनसुख हिरणच्या परिवाराची सुरक्षेची व्यवस्था करावी. केली आहे, मी परवाच केली. एकीकडे लस 70 लाख लस केंद्र सरकारने दिली, 40 लाख लोकांनी वापर केलाय. दुसरीकडे महाराष्ट्राच्या म्हणतात की आमच्यापर्यंत लस कमी आलेली आहे, केंद्राने अजून द्यावी म्हणून ते हाफकिनमध्ये लसचा प्रयोग करण्याचा आजपासून त्यांचा ट्रायल सेंटर सुरू आहे त्यामध्ये. तर कसं काय? आणि दुसरी गोष्ट की कालच्या महासभेमध्ये भाजपच्या 22 नगरसेवकांना बोलूनच दिलं नाही आणि एक प्रकारे तो त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचा हा सुरू आहे का? आणि यापुढे असं सुरुवात राजकारण खेळलं जाणार आहे? पहिली गोष्ट ती आहे की उद्धव ठाकरे स्वतः भ्रम पैदा करत होते, म्हणून केंद्र सरकारने परवा हे आकडे रिलीज केले की तुमच्याकडे परवाचा जो आकडा होता तो 66,91,450 वॅक्सिन 18 मार्च पर्यंत देण्यात आले होते आणि वापरले होते 35,52,987. म्हणजे ठाकरे सरकार वॅक्सिन आल्या त्याचा उपयोग करत नाही आणि भ्रम पैदा करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात आम्ही हाफकिनमध्ये नवीन प्रोडक्शन सुरू करू. उद्धव ठाकरे सांगायचे आणखीन वॅक्सिनचा कोटा वाढवा, 45 पर्यंत सगळ्यांना वॅक्सिनेशन करा, पण तुमच्याकडे आहे ते तुम्ही वापरत नाही आणि आता भिवंडीला तर बंदच केलं. दुसरी गोष्ट माझं हेच म्हणायचं आहे, ठाणे म्युनिसिपल कमिशनरला घटना केव्हा घडली? ऑक्टोबर 2020 ही जी मीटिंग झाली 17 ऑक्टोबर 2020 आणि FIR केव्हा फाईल केली? काल. ठाणे महापालिका आयुक्तांना उद्धव ठाकरेचे एजंट म्हणून काम करण्यासाठी नेमलं नाहीये. ही इज ऍक्टिंग लाईक शिवसेना एजंट. का 6 महिने काय? 6 महिन्यानंतर का? याचा जबाब ठाणे महापालिका आयुक्तांना द्यावा लागणार आहे. तर कालच सचिन वाझे यांची बेल कॅन्सल केली, 30 तारखेला बेलवरती सुनावणी आहे. परंतु जसं परमवीर सिंग सारख्या मोठ्या IAS अधिकाऱ्यांचे त्यांच्या मागे हात आहेत, तुम्हाला काय वाटतं किती मोठं षडयंत्र असणार, किती मोठे अधिकारी यात फसले जाऊ शकतात? सगळ्यात पहिले आपले मित्र कपिलना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मला विश्वास आहे की येत्या काही दिवसात एका सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलं जाणार. परमवीर सिंग फुल फ्लेज जाणून बुजून इग्नोरंट होते, म्हणजे इग्नोरंट जाणून बुजून त्यांना माहित नाही असं भासवत होते की ऍक्टिव्ह रोल होता. 3 दिवस सचिन वाझेची ते तासन तास गुप्तगू करायचे. सचिन वाझेची अपॉइंटमेंट त्यांनी 5 जून 2020 केली, तडकाफडकी केली. तर यात परमवीर सिंगची पण विचारपूस होणार असं मला खात्रीपूर्वक वाटतं. पण विषय इथे थांबत नाही, कारण की सचिन वाझेसाठी उद्धव ठाकरे धडपडत होते आणि माझी जी माहिती आहे सध्या मुख्यमंत्र्यांचं हिज मास्टर व्हॉइस मिनिस्टर हे अनिल परब आहे. अनिल परबनी निरोप देण्याचं काम केलं आहे अशी माझी माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे निर्देश देण्याचं काम अनिल परब करीत आहे आणि त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात शेवटी CMO पर्यंत तपास जाणार असा विश्वास आहे. दुसरीकडे सर 2.5 करोडच्या गाड्या त्यांच्याकडे मिळाल्या, 2 मर्सिडीज आहेत, एक स्कॉर्पिओ आहे, एक प्राईड आहे, 2.5 करोडच्या गाड्या. 16 वर्ष ते सस्पेंड होते, 16 वर्ष सस्पेंड 30-40 हजार पेमेंट असेल. अशा असताना 2.5 करोडच्या गाड्या आहेत, व्हॅली हाऊस रो हाऊस त्यांचं, ह्याची काय इन्क्वायरी लागणार?
पहिलं ठाण्याच्या पत्रकारांना धन्यवाद देतो. सचिन वादेचा कंपन्या, त्याचं घर, त्यांचा कार्यालय, ठाण्याच्या पत्रकारांनी विशेष पाठपुरावा केला. आता मी तुम्हाला यातली आणखीन एक गोष्ट सांगतो. मला हेच लोकांच्या समोर आणायचं होतं. सचिन वादेचं उत्पन्न अप टू 28 नोव्हेंबर 2020, लक्षात ठेवा, 2019, 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत सचिन वादेचं उत्पन्न, त्याचं राहणीमान आणि 28 नोव्हेंबर 2019ला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची शपथविधी झाल्यानंतर स्पेशल ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी फॉर उद्धव ठाकरे सचिन वादेचं राहणीमान आणि उत्पन्न, मी पण या सगळ्या ठिकाणी गेलो, त्यांच्या जवळच्या लोकांची पण बातचीत झाली. तर गेल्या 12 महिन्यात त्याचा उत्पन्न राहणीमान मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. या जे सगळ्या गाड्या आहेत, या अधिकांश गाड्या गेल्या 12 महिन्यातल्या आहेत. 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्या आधी पण होत्या, पण आसमान जमिनाचं अंतर आहे. समजा पहिल्या 1-2 गाड्या असायच्या, आता डझन. आता 5 स्टार हॉटेलमध्ये दिवसोनदिवस राहतात. तर ही जी वाढ झाली उत्पन्नात, त्यासाठी नोट मोजण्याचं मशीन, त्याचा तपास ATS करणार. आम्ही पण ATS, ED, कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स सगळ्यांना विनंती केली आहे. पण माझी ती जे माहिती आहे आता सुरू झालेला आहे तपास. आणि ही जे वसुली गँग होती ठाकरे सरकारची, त्यातले लाभार्थी कोण? या लाभार्थीमध्ये मंत्रालयातले मंत्री पण सामील आहे. ओके.